मालेगाव शहर मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समिती मालेगाव 2020 यांच्यातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले, ज्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, आरोग्य शिबिर, गड किल्ले शिल्प प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। 33 कोटी देवांच्या आधी हिंदू स्वराज्याच्या दैवताला, महाराष्ट्रावर भगवा फडकविणाऱ्या सिंहाला, करोडो तोफांचा आणि लाखो मनांचा, त्या 350 वर्षातल्या प्रत्येक क्षणाचा, सह्याद्रीच्या रांगांचा, महाराजांमुळे घेत असलेल्या मोकळ्या मराठी श्वासांचा मानाचा मुजरा। दिनांक 15 फेब्रुवारी 2020 रोजी स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा, तसेच 16 फेब्रुवारी सकाळी याना जाधव विद्यालय येथे भव्य आरोग्य शिबिर घेण्यात आले। सावतानगर संगमेश्वर येथे गड किल्ले शिल्प स्पर्धा घेण्यात आली। त्यानंतर 17 फेब्रुवारी रोजी गड किल्ले शिल्प प्रदर्शन भरवण्यात आले होते। तसेच 17 फेब्रुवारी 2020 रोजी जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धा घेण्यात आली। 18 फेब्रुवारी 2020 रोजी डायमंड मिल मालेगाव येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली। तसेच सायंकाळी महिलांतर्फे महात्मा फुले पुतळा व शिवतीर्थ येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले। दिनांक 19 फेब्रुवारी सकाळी महात्मा फुले पुतळा ते शिवतीर्थापर्यंत भव्य शिवज्योत मिरवणूक काढण्यात आली। यावेळी मालेगाव शहर मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिनांक 21 फेब्रुवारी 2020 रोजी कुस्ती स्पर्धेचे आयोजन संगमेश्वर मालेगाव येथे करण्यात आले आहे। ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ अंबे करून प्रारंभे, डब्बावर थापतून तुन्यातान, डब्बावर थापतून तुन्यातान, डब्बावर थापतून तुन्यातान, डब्बावर थापतून तुन्यातान। शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण। शिवप्रभूचं गातो गुणगान, जी 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 शिवप्रभूचं गातो गुणगान, जी 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 शिवप्रभूचं गातो गुणगान, जी जी जी। आदि नमन साधू संताला, ज्ञानेश्वराला, एकनाथाला, रामदासाला, रामदासाला, तुकाराम गाडगे बाबांच्या गुरुचरणाला, नमन माझे नामानंदाला, नमन माझे नामानंदाला, गुरु माऊलीला, सुभद्रा मातेला, सोना मातेला, पांडुरंगाला, सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला, मुक्कामी मालेवाडीला, शाहिरी साज चढविला, पूर्ण चढवून शाहिरी साजाला, शाहीर देशमुख गात बोहाड्याला, गात बोहाड्याला, गिरहाजी जी गात बोहाड्याला, गिरहाजी जी गात बोहाड्याला, गिरहाजी जी। देशभर मोंगली सत्तेचा आलम बसलेला आहे। कुणी कुणाचा वाली नव्हता, आणि अशा काळामध्ये पैठणच्या वळवंटात उभा राहून एकनाथ महाराज सर्व देव देवतांना आमंत्रण देत आहेत। वेरूळ गावामध्ये भोसले घराण्यात एक शक्ती जन्माला आली।
बाबाजी भोसल्याला मुलगा झाला. या मुलाचं नाव मालोजी, दुसरा मुलगा विठोजी, आणि ही मुलं लहानाची मोठी होऊ लागलेली आहे. कुस्तीचा नाद दोघाला विठू मालोजीला, कुस्तीचा नाद दोघाला विठू मालोजीला, विठू मालोजीला. तालमीत ढोकी दंडाला, गरगर्रा फिरवी पट्ट्याला, गरगर्रा फिरवी पट्ट्याला, कधी उंच फेकी विट्ट्याला. पिळदार देह बनविला, पिळदार देह बनविला. शेजारी जवळ असणारी राजधानी या बादशाला कळलं ही भोसल्याची दोन मुलं, त्यांनी आपला देह बलदंड मिळवलेला आहे. आमंत्रण दिलं दोघाला दोन भावाला विठू मालोजीला, आमंत्रण दिलं दोघाला दोन भावाला विठू मालोजीला. सैन्यात भरती दोघाला, भरती दोघाला, सैन्यात भरती होताच देवगिरी किल्ला हा दौलताबाद बनला होता. या ठिकाणी सत्ता परकीयाची होती, पण आमची माणसं लाचार बनली होती. स्वाभिमान संपलेला होता. परक्याची चाकरी करण्यामध्येच मोठेपणा मानून आपले लोक त्या दिशेनं मार्ग करू लागले. जसं वारं वाहील तसं चालू लागले. मालोजी आपल्या पराक्रमाचा गाथा करू लागला आणि या पराक्रम